तर भोंदू अशोक खरातचा CDR म्हणजेच कॉल डेटा रेकॉर्ड सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी 2 दिवसांपूर्वी जाहीर केला। त्यामध्ये समोर आलेल्या राजकीय नेत्यांची नावं सर्वांसाठी धक्कादायक होती। मात्र हा CDR दमानियांकडे कसा आला असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केलाय। कुठल्याही खासगी व्यक्तीला न मिळणारी ही संवेदनशील माहिती लीक कशी झाली आणि दमानियांकडे असलेल्या तपशिलांची सत्यता काय असेही सवाल उपस्थित झाले। तर दमानी यांनी सुद्धा या प्रश्नांना उत्तर देत आपली बाजू स्पष्ट केली आहे। CDR वरून सुरू असलेल्या या वादाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। हॉटेलच्या लेटरेडवर इंग्रजीमधनं काय लिहिलेल्या गोष्टी आहेत आणि त्यांनी देखील अंजलीताईंनी देखील काल खुलासा केलाय की अज्ञात अनोळखी व्यक्तीने त्यांच्याकडे दिलेला आहे। अंजली दमानिया कोणी रॉचा एजंट आहे का पोलीस खात्यात कोणी गुप्तहेर आहेत का मला माहिती नाही। कोणतं ॲप आहे की ज्या ॲपमध्ये माहिती टाकल्यानंतर कोणाचे किती कॉल आहेत, आउटगोईंग किती, इनकमिंग किती, ड्युरेशन किती हेही कळतं। प्रश्न विचारत राहायचे, वाटेल ते बरळत राहायचं की मला वाटतं तुम्हाला सवयच लागली। क्लॉड नावाचं अँथ्रोपिक कंपनीचं एक सॉफ्टवेअर आहे। हा वाद सुरू आहे तो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 2 दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या CDR वर। CDR अर्थात कॉल डेटा रेकॉर्ड। दुसरीकडे खरात सोबत कुठल्या राजकीय व्यक्तींचे किती वेळा कॉल झाले याचा डेटा 2 दिवसांपूर्वी अंजली दमानी यांनी जाहीर केला। रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले। आता मी जे नाव घेणार आहे त्यांचे नुसतेच आपण फोटो बघितले होते आणि व्हिडिओज बघितले होते, पण आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते। चंद्रकांत पाटील जे भाजपचे पूर्व मंत्री होते त्यांचे 8 कॉल्स आहेत। सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत आणि आशिष शेलार यांचा देखील 1 कॉल आहे। आता अंजली दमानी यांनी जाहीर केलेले तपशील ऐकून सर्वांनाच धक्का बसला। मात्र त्यापेक्षा जास्त धक्का बसला तो एका प्रश्नानं। तो प्रश्न म्हणजे हा CDR अंजली दमानी यांकडे आला कसा। अंजली दमानिया कोणी रॉचा एजंट आहे का पोलीस खात्यात कोणी गुप्तहेर आहेत का मला माहिती नाही। हे खरं तर तुम्हीच त्यांना विचारलं पाहिजे की त्यांना CDR रिपोर्ट कुठून मिळाला। आजकाल AIच्या माध्यमातून काय काय होऊ शकतं तुम्हाला माहिती आहे। CDR रिपोर्ट हा थेट SP किंवा तत्सम वरचे अधिकारी यांच्याशिवाय कोणालाही मिळू शकत नाही। एकनाथ शिंदेंना घेरण्याचे अनेक प्रयत्न कोणी केलेले आहेत, ते कधी सफल झालेले नाही आहेत। अनेकांना त्यांचं जी डेव्हलपमेंट झाली आहे किंवा जी प्रगती त्यांनी महाराष्ट्राची केली आहे ती त्यांना खपलेली नाही आहे आणि म्हणून त्यांना कदाचित कोणी आगसापोटी काही करत असेल। त्यात थेट एकनाथ शिंदेंचं नाव आल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी अंजली दमानी यांकडे असलेल्या तपशिलांच्या सत्यतेबद्दल सवाल उपस्थित केले। त्यांच्याकडे CDR जर पोचला असता तर CDRची पूर्ण कॉपी आली असती। JW मेरियट नावाच्या हॉटेलच्या लेटरेडवर इंग्रजीमधनं काय लिहिलेल्या गोष्टी आहेत आणि त्यांनी देखील अंजलीताईंनी देखील काल खुलासा केलाय की अज्ञात अनोळखी व्यक्तीने त्यांच्याकडे दिलेला आहे। तर याच्यामध्ये बाकी चर्चा करण्यापेक्षा मी काल देखील सांगितलं की अशा आरोप प्रत्यारोपावरनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व हे काही कमी होणार नाही, नेतृत्व कमी होणार नाही आणि म्हणून मगाशी मी म्हटलं की JW मेरियटच्या लेटरहेडवर अशा पद्धतीनं इंग्रजीतनं लिहिलेले कॉलचे डिटेल्स हे पत्रकार परिषदेमध्ये येतात, याची सखोल चौकशी झाली पाहिजे ही शिवसेना म्हणून आमची। तर इतक्या गंभीर प्रकरणातले CDR हे जाणीवपूर्वक दमानी यांकडे पाठवले जात असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केला। अंजली दमानियाकडे जर अशा प्रकारचे CDR कोणी जाणीवपूर्वक पाठवले असेल तर त्याच्या बाबतीमध्ये या असलेल्या संदर्भामध्ये त्या व्यक्तींनी की त्यांनी तशा प्रकारचा आक्षेप घेतला तर पोलिसांनी त्याचा खुलासा किंवा तिथल्या असलेल्या राज्य सरकारने त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे। हाच शंकेचं कारण होत आहे की अशा प्रकारचे CDR बाहेर जातात कसे, का कोणी देत आहे जाणीवपूर्वक किंवा कोणाला अशा प्रकारचं टार्गेट किंवा लक्ष केलं जातं का, अशा शंकेचं कारण येत आहे। त्याच्या संदर्भामध्ये आता खुलासा त्यांच्या असलेल्या डिपार्टमेंटने आणि राज्य सरकारने करणं गरजेचं आहे। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे
आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यात या CDR वरून जोरदार शाब्दिक युद्ध रंगल्याचं दिसलं। अंजली दमानियांनी जाहीर केलेल्या नावांची राजकीय खासियत सांगत त्यांनी माहितीच्या स्रोताविषयी सवाल उपस्थित केले। तुम्ही आधी असं म्हणालात की कुठल्या तरी व्यक्तीने तुम्हाला कॉल डिटेल्स दिले, नंतरच्या स्टेटमेंटमध्ये म्हणालात की तुम्हाला एका ॲपमध्ये टाकून तुम्ही ते नंबर चेक केले। दमानिया ती कोण व्यक्ती आहे ज्याने तुम्हाला इतके महत्त्वाचे कॉल डिटेल दिले आणि इतकी महत्त्वाची माहिती देणारा माणूस तुम्हाला माहितीच नाही किंवा अनोळखी माणसाच्या माहितीवर तुम्ही इतक्या चटकन विश्वास ठेवला की दे धडाम तुम्ही लगेचच माहिती प्रसारित केली? किंवा ते कोणतं ॲप आहे की ज्या ॲपमध्ये माहिती टाकल्यानंतर कोणाचे किती कॉल आहेत, आउटगोईंग किती, इनकमिंग किती, ड्युरेशन किती हेही कळतं? दमानिया तुम्ही भाजपच्या अगदीच नावं घेतली नाही असं नाही, 2 लोकांची नावं घेतली, पण ती अँटी CM लॉबीतली चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांची नावं आहेत। तर दमानियांचा लढा सिलेक्टिव्ह असल्याचा अंधारेंचा आरोप आणि अंधारेंच्या प्रश्नांना दमानियांनी दिलेलं प्रत्युत्तर असा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला आज दिवसभर रंगला। तुमची माहिती जर इतकी वेगवान असेल, SIT पेक्षा वेगवान, तर तेजस्विनी सातपुते काही कामच करत नाहीत असा याचा अर्थ होतो। मग सातपुतेंना काढून तुम्हालाच SIT प्रमुख करावं का? दमानिया तुमचा लढा प्रचंड सिलेक्टिव्ह असतो, एव्हाना लोकांना कळलेलं आहे। कारण कोरेगाव पार्कमध्ये जमीन आसमान एक करणारा तुम्ही जैन बोर्डिंग प्रकरणात मात्र अगदी गप्प बसता। याचा अर्थ लोकांनी काय काढायचा? कमॉन दमानिया, तुम्ही सरकारच्या निकटवर्तीय आहात, तुम्ही रॉच्या एजंट नाही, पण कुणासाठी काम करता हे आता काही लपून राहिलेलं नाही। त्यांचा सगळा फोकस हा अंजली दमानिया आणि कुठेतरी त्यांना हे एस्टॅब्लिश करायचं की अंजली दमानिया आणि भाजपचा काहीतरी आपसात काही त्यांचं अंडरस्टँडिंग आहे। मी सिलेक्टिव्ह आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, दमानियांनी असं केलं। विषय काय आणि तुम्ही बोलताय काय? तुम्हाला मी 1000 वेळा सांगितलं की मी सगळे विषय बोलत नाही, कारण मी जे विषय घेते ते तडीच नेईपर्यंत लढते। नुसतीच बडबड मी कधीही केलेली नाहीये। तर अंजली दमानियांना ही माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून मिळत असल्याचा संशय व्यक्त करत संजय राऊतांनी सरकारमधील अंतर्गत सत्ता स्पर्धेवर बोट ठेवलाय। अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत, पण त्या रॉच्या प्रमुख नाहीत। त्या रॉचे प्रमुख आहेत का? किंवा महाराष्ट्राचं जे काय इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे पोलीस खात्याचे त्याच्या प्रमुख आहेत का? म्हणजेच त्यांना ही सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्याशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही। इतकी गुप्त माहिती जी आहे, इतकी गुप्त माहिती कोणी व्यक्तिगत माणूस देऊ शकत नाही। दमानियांनी जाहीर केलेल्या CDRच्या मुद्द्यावरून सुरू असलेले आरोप प्रत्यारोप पाहता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली आहे। पहिली गोष्ट तर अशी आहे की अशा प्रकारचा CDR हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही। तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे। त्यामुळे असा हा CDR कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल। अशा पद्धतीनं हा CDR नेमका आला कुठून याचीही चौकशी राज्य सरकार निश्चितपणे करेल। महिला अत्याचारासोबतच नराधम अशोक खरातनं केलेले आर्थिक अफरातफरीचे, फसवणुकीचे आणि जमीन व्यवहाराचे अनेक प्रकार सध्या उघड होत आहेत। आपल्या व्यवस्थेत आणि त्याच्या अंमलबजावणीत असणाऱ्या त्रुटींमुळेच कुठलाही आरोपी गुन्हा करण्यात यशस्वी होतो। आता अशा गंभीर गुन्ह्यांच्या तपासातही व्यवस्थेतल्या त्रुटी चव्हाट्यावर येणं हे चिंताजनक आहे। खरातच्या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या राजकीय नेत्यांना शिक्षा ही व्हायलाच हवी, पण या प्रक्रियेदरम्यान अत्यंत महत्त्वाचा डेटा खासगी व्यक्तींकडे लीक होत असेल तर ही बाबही तितक्याच गांभीर्यानं घेणं आवश्यक आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।